नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासने आणि आपण आपल्या विद्यापीठाद्वारे भूगोल विषयाकरता बी ए सेकंड इयर करला बी ए सेकंड इयरच्या थर्ड सेमिस्टरमध्ये आपल्याला जॉग्रफी ऑफ मराठवाडा या महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. तर या संबंधीची माहिती या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेली आहे आणि कालच्या लेक्चरमध्ये पण या बी एस वाय थर्ड सेमिस्टरमधील मराठवाड्याचा भूगोल यामध्ये मराठवाड्याचे स्थान व विस्तार या प्रकारचा स्थान व विस्तार आपण या ठिकाणी बघितला. त्यामध्ये आपण बघितलं स्थान विस्तारमध्ये की या प्रकारे विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि आपल्या फक्त मराठवाडा या ठिकाणी या विभागाचाच अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर आपण बघितलं की यामध्ये आपण स्थान विस्तारामध्ये अक्षर रेखांश आणि याचा जो विस्तार आहे एकूण चौरस किलोमीटर म्हणजे जी काही लांबी रुंदी वगैरे याची असेल तर ती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. एरिया इन स्क्वेअर किलोमीटर आपण बघितलं आणि पर्सेंटेजमध्ये सुद्धा बघितलं. तर आजचा आपला जो पॉईंट आहे यामध्ये आपण हा जो नकाशा आहे हा नकाशा कशा प्रकारे तयार करायचा, हा नकाशा जो आहे हा नकाशा आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे आणि या आधारावरती आपल्याला मराठवाडा त्यामध्ये कोणते जिल्हे आहे या जिल्ह्याचं माहिती, त्याचप्रमाणे या मराठवाडा विभागाच्या आजूबाजूने जे काही सीमा आहे राज्याच्या जिल्ह्याच्या त्या सीमा या सगळ्यांचा अभ्यास या ठिकाणी आपण नकाशामार्फत म्हणजे हा नकाशा आपण तयार करणार आहोत आणि त्यासाठी कशा प्रकारे आपल्याला QGIS चा वापर करून आपण हा नकाशा तयार करणार आहोत. सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला हा नकाशा तयार करण्यासाठी QGIS मध्ये जाणे आणि QGIS मध्ये गेल्यानंतर आपल्याला या नकाशासाठी भारताची जी आहे या ठिकाणी आपण बघू शकता आउटलाईन शेप फाईलमध्ये पाहिजे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राची आउटलाईन पाहिजे शेप फाईलमध्ये आणि त्यानंतर मराठवाड्याची शेप फाईलमध्ये आपल्याला आउटलाईन लागणार आहे. तर यासाठी हे 3-4 पॉईंट कव्हर करण्यासाठी आपल्याला गुगल या वेबसाईटवर जाणं आहे आणि या ठिकाणी आपल्याला सर्वे ऑफ इंडिया या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सर्वे ऑफ इंडियावरती आपण क्लिक केल्यानंतर आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला QGIS मध्ये जे काही शेप फाईल लागणार आहे तर त्या शेप फाईल या ठिकाणी आपल्याला इंडियाची शेप फाईल असेल, महाराष्ट्राची असेल, मराठवाड्याची असेल, हे शेप फाईल सगळे भेटू शकते. तर या सगळ्या वेबसाईट जे आहे मी ह्या आधीच या वेबसाईटवरून लॉग इन ID तयार करून डाउनलोड केलेली आहे. तर आपण या ठिकाणी सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला या QGISला ओपन करणार आहे, न्यू फाईल घेणार आहोत. न्यू विंडोमध्ये आपल्याला मी जे डाउनलोड केलेलं आहे ते डाउनलोडमधून मला या सगळ्या फाईल ज्या आहे ह्या शेप फाईल या ठिकाणी घेणे आहे. या ठिकाणी बघू शकता हा डाउनलोड आणि या डाउनलोडमध्ये मी आधीच इंडियातील जे काही शेप फाईल आहे म्हणजे पूर्ण इंडियाची शेप फाईल असेल या सगळ्याची शेप फाईल या ठिकाणी मी डाउनलोड केलेली आहे आणि ती आपल्याला या ठिकाणी घेणे आहे आणि त्या आधारावरती आपल्याला आजचा जो मराठवाड्याचा नकाशा आहे हा नकाशा आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे. या प्रकारे हा नकाशा आज आपल्याला तयार करायचा आहे QGIS मध्ये. आपण या ठिकाणी बघू शकता डाउनलोडमधून आपल्याला या सगळ्या फाईल घेणं आहे जे आपण पहिले डाउनलोड केलेले आहे. बघू शकता यामध्ये म्हणजे या ठिकाणी पूर्ण इंडियाची शेप फाईल, त्यानंतर इंडियामध्ये जेवढे काही राज्य असेल त्या राज्यांची शेप फाईल आपल्याला घेता येते. राज्यानंतर त्यामध्ये जिल्ह्याची, तालुका, गाव या सगळ्यांची आपल्याला शेप फाईल या सर्वे ऑफ इंडिया या वेबसाईटवरून प्राप्त होते. ती आपल्याला त्या ठिकाणी जाऊन वेबसाईटवरती लॉग इन ID तयार करायची आहे आणि लॉग इन ID तयार करून आपल्याला या ठिकाणी
या ठिकाणी बघू शकता इंडिया ॲडमिनिस्ट्रेटिव्ह शेप फाईलमध्ये आहे. तर हे आपण या ठिकाणी घेऊ शकतो. याची आपण इंडिया शेप फाईल हे लागणार आहे. यामध्ये आपण बघू शकता की शेप फाईल ही आपल्या ठिकाणी घेणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकता या प्रकारे शेप फाईल इंडियाची आहे. याचबरोबर आपल्याला या ठिकाणी राज्य जे आहे या राज्याच्या शेप फाईल जे हे राज्याची शेप फाईल सुद्धा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. पूर्ण तहसील जिल्ह्याची शेप फाईल आपल्याला दिसून येतं. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की सुद्धा तहसीलची शेप फाईल आपल्या ठिकाणी दिसून येते. तर सर्वप्रथम आपण या दोन फाईल बघूया. लेआउट जाऊया. लेअरमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे जे आहे या इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह 2 तर या प्रकारे आपण 3 फाईल घेतलेल्या आहे. बघा हे राज्याची शेप फाईल आहे. त्यानंतर हे पूर्ण हे जिल्ह्याची शेप फाईल आहे. ह्या 2 फाईल आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. डिलीट करू दे. तर या ठिकाणी क्लिक करून प्रॉपर्टीमध्ये जायचं आहे. आणि प्रॉपर्टीमध्ये गेल्यानंतर आपल्याला सोर्स आणि याला आपण कॅटेगराईज करायचं आहे. बेसिस आपण स्टेटच्या आधारावर करणार या प्रकारे पूर्ण जे आहे हे पूर्ण राज्याची या ठिकाणी शेप फाईल या ठिकाणी आपण दिसून येते. याला ओके करायचं आहे. आपण बघू शकतो आणि या ठिकाणी फक्त आपल्याला ही शेप फाईल झालेली आहे पूर्ण महाराष्ट्र याच्यासाठी भारतासाठी. त्यानंतर आपल्याला दुसरी एक शेप फाईल लागणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की ब्राउझरमध्ये जायचं, लेअरमध्ये जायचं. ही शेप फाईल आहे. याला पण सुद्धा आपल्याला प्रॉपर्टीमध्ये जाणं आहे. या ठिकाणी कॅटेगराईज करायचं आहे. याला फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी याचं आपल्याला नेमच्या आधारावर क्लासिफाईड करायचं आहे. हे सगळं आपण बघू शकता. हे पण तयार झालेले आहे. ओके. आपल्याला फक्त यामधलं महाराष्ट्र जे आहे हे महाराष्ट्राचंच फक्त आउटलाईन आपल्याला या ठिकाणी शेप फाईल आपल्याला लागणार आहे. पण बाकीच्या इतर जेवढ्या काही आहे ते आपण कमी करून घ्यायचे आहे. या ठिकाणी या फक्त महाराष्ट्र जे आहे महाराष्ट्र आपल्या या ठिकाणी लागणार आहे. किंवा मग आपण याला सिलेक्ट करू या ठिकाणी आपण ह्या पूर्ण फाईल उडून पूर्ण रिमूव्ह सुद्धा करू शकतो. आपल्याला 2 प्रकारे या ठिकाणी वापर आपल्याला या ठिकाणी करता येईल. पण आपण या ठिकाणी या प्रकारे सगळ्या ज्या फाईल आहेत स्टेटचे आहे हे या ठिकाणी कमी करायचे आहे. फक्त या ठिकाणी महाराष्ट्र जे आहे महाराष्ट्र या ठिकाणी राहते. अशा प्रकारे आपण बघू शकता. आणि यामध्ये प्रॉपर्टीमध्ये जाऊन कलर जे आहे कलर चेंज करायचा आहे. ओके. या प्रकारे आपण बघू शकता. तर या प्रकारे आपण महाराष्ट्र जे आहे हा महाराष्ट्राचा ही आउटलाईन जी आहे ही भारताच्या सोबतच महाराष्ट्राची आउटलाईन या ठिकाणी आपल्याला घेता आलेली आहे. त्यानंतर आपल्याला आता यामध्ये केवळ मराठवाड्यातील
जे भाग आहे मराठवाड्याचा जो 8 जिल्हे आहेत, ते 8 जिल्ह्यात आपल्याला या ठिकाणी शेप फाईल घ्यायचे आहे. याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. हे जे आहे एक्सपोर्टमध्ये जायचं आहे, सेव्ह ॲज अ फीचर म्हणून करायचं आहे. याला सेव्ह करायचं आहे आणि याला ओके करायचं आहे. बघू शकता या ठिकाणी मराठवाडा ही शेप फाईल या ठिकाणी आलेली आहे. त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ओपन ॲट्रिब्यूट टेबल हा टेबलवरती क्लिक करायचा आहे. त्याच्यावरती त्याला ऑन करायचं आहे. ठीक आहे, ऑन केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता सिलेक्ट ऑल आपल्याला करायचं आहे. सिलेक्ट ऑल केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता हे आसाम, बिहार, आपल्याला महाराष्ट्रामध्ये जायचं आहे, मध्य प्रदेश आणि हे महाराष्ट्र. यामध्ये आपण बघू शकता महाराष्ट्रामधलं आपल्याला फक्त मराठवाड्यातील ज्या 8 तहसील आहेत त्या तहसीलचाच आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. यामध्ये आपण सुरुवातीपासून बघूया. तर मध्य प्रदेश, महाराष्ट्रामध्ये अहमदनगरचं आपलं काम नाही आहे, अकोला नाही, अमरावती नाही, औरंगाबादला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. पण सिलेक्ट औरंगाबाद भंडारा नाही, आपल्याला या ठिकाणी बीड या जिल्ह्याची आवश्यकता आहे. बीड नंतर बुलढाणा नको, चंद्रपूर नाही, धुळे नाही, गडचिरोली नाही, गोंदिया नाही, आपल्याला हिंगोलीची आवश्यकता आहे. जळगाव नाही, जळगावनंतर आपल्याला जालना याची आवश्यकता आहे. जालन्यानंतर आपल्याला लातूरची आवश्यकता आहे. लातूर सोबतच आपल्याला नांदेडची सुद्धा आवश्यकता आहे. नांदेड नंतर उस्मानाबादची आपल्याला आवश्यकता आहे. उस्मानाबाद नंतर परभणी नंतर पुढे आपण घेतले 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8 अशा प्रकारे 8 तहसील 8 जिल्हे जे आपण मराठवाड्यात घेतलेले आहेत. या ठिकाणी ह्या जे डिलीट सिलेक्टेड फीचर्सच्या याच्यावर क्लिक करायचं आहे आणि डिलीट या प्रकारे करून घ्यायचं आहे पूर्ण डिलीट. ओके, तर आपण डिलीट केल्यानंतर महाराष्ट्रातले हे जे पॉईंट आहे त्या पॉईंटवर क्लिक करायचं आहे. प्रॉपर्टीमध्ये जाणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघू शकता की मराठवाड्याची शेप फाईल या ठिकाणी तयार झालेली आहे. याला आपण जे कलर आहे कलर आपण या ठिकाणी देऊ शकतो. यामध्ये बघू शकता या प्रकारे आपण त्याला कलर आपण देऊ शकतो आणि अशा प्रकारे हा इंडियामध्ये त्यानंतर हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये हे मराठवाडा. तर या प्रकारे आपण तीनही शेप फाईल या ठिकाणी आपण तयार करतो आणि ह्या प्रकारे 3 फाईल शेप फाईल तयार केल्यानंतर आपल्याला नकाशा हा त्याची लांबी स्केलमध्ये त्यानंतर त्याची सूची असेल टायटल असेल सगळं नाव आपण द्यायचं आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते पण बघणार आहोत. आज आपण या ठिकाणी बघितलं की कशा प्रकारे आपण मराठवाड्याचा हा जो नकाशा आहे हा नकाशा QGIS मध्ये अगदी कमी कालावधीमध्ये आपण हा तयार करू शकतो आणि यासाठी आपल्याला सर्वे ऑफ इंडियामधून शेप फाईल जे आहे डाउनलोड करणे लॉग इन करून आणि या ठिकाणी QGIS मध्ये या प्रकारे सगळ्या फाईल ज्या आहे ह्या तयार करणार. या प्रकारे आपण या ठिकाणी या महाराष्ट्र इंडिया भारत त्यानंतर महाराष्ट्र आणि मराठवाडा या तीनही शेप फाईल आपण तयार केलेल्या आहे. पुढच्या लेक्चरमध्ये कशा प्रकारे नकाशा म्हणजे हा जो नकाशा आहे आपण हा नकाशा कशा प्रकारे तयार करता हा बघणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.
अपेक्षित आहे की हा पॉईंट आपल्याला या ठिकाणी समजला असेल. थँक्यू.